30 जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या द्वितीयेला विदर्भ पंढरी श्री क्षेत्र धापेवाडा येथे यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी पहाटे 4 वाजता आमदार डॉक्टर आशिष देशमुख व सहपत्नी यांच्या हस्ते तर पुजारी हरिभक्त परायण श्री हरी महाराज वेळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महापूजा करण्यात आली। यावेळी मंदिर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। असंख्य दिंड्या धापेवाड्याकडे कूच करताना दिसत होत्या। पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी रेघ लावली होती। रात्रीपासून ते दुपारपर्यंत सुमारे 100 वर दिंड्या विदर्भ पंढरीत दाखल झाल्या होत्या। दिवसभर 50,000 वर भाविकांनी विठुरायाचं दर्शन घेतलं। चांगल्या पावसामुळे शेतकरी सुखावले असून वारकरी शेतकऱ्यांनी यंदा चांगले उत्पन्न व्हावे व मालाला बाजारपेठ चांगला भाव मिळावा म्हणून विठुरायाकडे साकडे घातले होते। परंतु मंदिर प्रशासनाकडून आलेल्या भक्ताला सोयी सुविधा उपलब्ध होत नसल्याने भक्तांची नाराजी होती। कळमेश्वर सावनेर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता, तर एसटी महामंडळाकडून यात्रा स्पेशल बसेसची व्यवस्था करण्यात आली होती। युवराज मेश्राम, स्टार महाराष्ट्र न्यूज, नागपूर। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।